माझं नाव पूजा आहे आणि गेले काही दिवसापासून ना मी Instagramला मिनी ब्लॉग टाकत होते आणि नुकतंच मी यूट्यूब चॅनल सुद्धा उघडलं होतं आणि यूट्यूबला सुद्धा मी मिनी ब्लॉगच टाकत होते. लाँग व्हिडिओ मी एकच टाकला होता. त्यानंतर मी काही व्हिडिओ टाकला नव्हता लाँगचा आणि मी आत्ताच रिसेंटली 1-2 महिने झाले यूट्यूबचे आणि Instaचे दोन्ही मिनी ब्लॉग टाकत आहे. आणि बऱ्याच लोकांनी मला विचारलं की तुझं यूट्यूबचं चॅनल तू कसं चालू केलंस, कसं ग्रो करतेयस, काय करतेयस. तर ॲक्च्युली ना मला तुमच्यासोबत माझी जर्नी शेअर करायची, ती पूर्णच शेअर करायची आहे. कारण मी सुरुवात कशी केली, त्यानंतर मी याच्यामध्ये काय काय स्ट्रगल केलंय, कसं केलंय, हे पण मला सगळं सांगायचं होतं. तर माझं लग्न 2019 मध्ये झालं आणि आमचं लव्ह मॅरेज आहे आणि माझं लग्न 2019 मध्ये झालं. त्यानंतर मला 2020 मध्ये एक मुलगी झाली, छोटीशी सारंगी, आणि तिचं नाव सारंगी आहे. आणि ती 2020 मध्ये झाली आणि त्यानंतर मग मला असं वाटायचं की मग सगळ्या लहान मुलांचे छान छान व्हिडिओज त्यांचे आई बाबा काढतात, पोस्ट करतात. तर मग मलाही असं वाटलं की सारंगीला मी माऊ म्हणते आणि सारंगीचे ना खूप जास्त असं लहानपणी आहे ना, असे मी वेगवेगळे फोटोज काढायचे, वेगवेगळे क्षण तिचे मी असे क्लिप्स काढून ठेवायचे व्हिडिओचे. आणि लहान मुलं ना जेवढे गोष्टी किंवा काही अशा वेगळ्या गोष्टी करतात त्या आपल्याला साठवून ठेवायला खूप आवडायचं. तर मग मला असं वाटायचं की बा मी ही छान अशी पोस्ट करते किंवा मग छान तिची जर्नी आहे, तर मग आपण एखादं युट्यूब चॅनल चालू करायचं का. हा विचार सारंगी 7 महिन्याची असताना माझ्या डोक्यात आला होता. हा 1 वर्षाची नव्हती ती त्यावेळेस, 7 महिन्याची होती. मग मी यांना म्हटलं की आपण युट्यूब चालू करायचं का. तर यांचं असं होतं की थांब जरा, आत्ता लगेच नको. मग ते थांब थांब म्हणण्यामध्ये ह्यांनी माझे 6 महिने घेतले होते. कारण यांनी मला सांगण्यात की ते कर किंवा नको करू, कारण त्यांना विचारल्याशिवाय मी तरी कुठली गोष्ट करत नाही. कधी यांचा विरोध नसतो मला कुठल्या गोष्टीसाठी, कधीच नसतो. पण बाळ आमच्या लहान होतं ना हा त्याच्यामुळं मी नको बोलत होतो. पण आमचं असं असतं की दोघांचं आमचं मत जोपर्यंत जुळत नाही तोपर्यंत आम्ही पुढच्या गोष्टीत कधीच हात घालत नाही किंवा मग ती गोष्ट आम्ही करत नाही. तर मग यांचंही त्यांच्या जागी बरोबर होतं, कारण आम्ही दोघेच होतो राहायला. माऊ लहान असल्यामुळे ना तर मला कुठली गोष्ट असं करणं पॉसिबल होत नव्हतं, कारण असं व्हायचं की आम्ही दोघेच राहायला होतो घरामध्ये. मग घरातलं बघणार, मग बाळाचं, आणि सगळ्यात महत्वाचं तेही करू शकले असते, पण ज्या वेळेस माझी डिलिव्हरी झाली त्यावेळेस पहिलाच कोरोना होता. हो. म्हणजे पहिलंच लॉकडाऊन, कोरोना, त्याच्यात मग कोणी कामासाठी भेटत नव्हतं किंवा मग बाहेरून काही आणणं पॉसिबल होत नव्हतं. कामाचे सगळ्यांचे हाल होत होते आणि त्यात प्रत्येक जण स्वतःच्या जीवाला अगदी जपत होतं. हम्म. आणि तो काळ आमच्यासाठी एवढा असं डेंजरस होता ना की आम्ही तिघच होतो घरामध्ये आणि त्यात बाळ लहान, त्याच्यासाठी त्यात घेतली जाणारी ती अति काळजी होती. मग व्हिडिओ चालू करू का नको, करू का नको, मग हे असं करण्यात आमचे 6 महिने निघून गेले. मग त्यानंतर मग फायनली व्हिडिओ चालू करायचं असं ठरलं. पण त्यावेळेस मला माऊच्या पप्पांनी, म्हणजे यांनी, माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं होतं की बघ तू व्हिडिओ स्टार्ट करतीये, तू सोशल मीडियात एक तुझं पहिलं पाऊल टाकतीये, तू एक सोशल इन्फ्लुएन्सर होतीये, तर मग तू सगळ्याची तयारी ठेव. कोणी तुला चांगलं बोलेल, कोणी तुला वाईट बोलेल किंवा तुला कदाचित कोणी काही कमेंट करेल. तू कुठेतरी डगमगून जाऊ नको किंवा कुठेतरी घाबरून जाऊ नको. जर आपण या क्षेत्रात उतरतोय तर मग ते चांगलं वाईट दोन्ही ऐकायची तुला तयारी असायला पाहिजे. कारण तू जशी हसत या क्षेत्रात उतरतीये किंवा हसत जातीयेस, तू नवीन काहीतरी चालू हसत करतीये, तसंच नंतर अजून 4 दिवसांनी छान वाटतंय, 8 दिवसांनी ते वाईट वाटतंय, 8 दिवसांनी कोणीतरी वाईट कमेंट करतंय, मग त्याच्यामुळे तू डगमगतीये. असं होऊन देऊ नकोस. आणि हे यांचा तो सल्ला माझ्यासाठी तो आत्ताही कानाला खडा आहे. म्हणजे मी त्या गोष्टी अजूनही फॉलो करते. कोणी काय बोलतंय काय नाही ह्या गोष्टी सगळ्या दुर्लक्ष करते मी, आणि मेन माझा फोकस, माझा ट्रॅक मी पकडला आणि मी तेच मुळात करते. आणि यांचा हा खरं तर एक हा शब्द माझ्यासाठी खूप लाखमोलाचा होता की तुला जे करायचंय ना ते तू साध्य कर. बस बाकीचं कोणी काय बोलतंय, कोण काय बोलतंय ते नको तू लक्ष देऊ, ते मी आहे बघायला. आणि हा पाठिंबा खरं तर असणं हा माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती. मग त्यानंतर मग युट्यूबची मी सुरुवात केली. स्टार्टिंगला ना साधा फोन होता माझा, विवोचा ना. विवोचा बनवला. यांचाच फोन होता तो, आणि यांचाच फोन यांनी नवीन घेतला. मग यांना म्हटलं मी तुमचा फोन वापरते. तर मग यांचाच फोन होता
आणि विवोला बऱ्यापैकी छान क्वालिटी असते. तर मग यांच्या फोनमधून मी व्हिडिओज माऊचे काढायचे, कारण पहिलंच युट्यूब चालू करायचं, त्याच्यात आपल्याला कुठल्या गोष्टीचा एक्सपिरियन्स नसतो, त्याच्यात आपण काय बोलायचं, काय करायचं, काय दाखवायचं हे सुद्धा आपल्याला काहीच माहिती नसतं. तर मग मी पहिलं काय केलं की माऊचे छोटे छोटे उभे क्लिप्स असतात ते काढायला लागले. अगदी 1-1.5 मिनिटाचे किंवा 60 सेकंदांचे असे मी व्हिडिओज तिचे टाकायचे, कुठल्या तरी गाण्यांवरती, लहान मुलांच्या पोएम वरती असं. तर मग मी ते व्हिडिओज टाकायचे आणि मग ते ना पहिल्या दुसऱ्या दिवशी ते खूप छान चालले. आणि नंतर नंतर मग माझं थोडंसं दुर्लक्ष होत गेलं बाळामुळे, कारण असं होतं आपल्यात कंटिन्युटी राहत नाही ती. तर मग मी पहिले काय करायचे, रोज व्हिडिओ टाकायचे, मग नंतर डे बाय डे, मग नंतर झालं की आज टाकलं, एक आठवडा पाहिलंच नाही युट्यूबकडे, असं व्हायचं माझ्याकडून. आणि मग नंतर नंतर मग असं झालं की मग 2-2 महिने मी व्हिडिओज टाकले नाहीत, म्हणजे माझ्या पहिल्या अकाउंटवरती. तर सारंगी 1000 हा, युट्यूब सारंगी चॅनल. 1000. तर त्याच्यावरती मी काहीच व्हिडिओ टाकायचे नाही. मग नंतर नंतर असं माझं थोडंसं त्याच्यात ब्रेक होत गेला. आणि त्यानंतर मग असं वाटलं मला की व्ह्यूज कुठेतरी कमी येत आहेत का, लोकांना व्हिडिओज आवडत नाहीये का. पण त्या मागचं सुद्धा काय कष्ट आहे हे मला काहीच कळत नव्हतं, की लोक नक्की कष्ट काय करतात. कारण आमच्या इकडे ना एक युट्यूबर होता, मी त्याचं नाव आता नाही सांगते, पण मी आहे ना सगळ्यांना विचारायचे की तुम्ही व्हिडिओ कसे एडिट करता, कुठल्या ॲपमध्ये करता, कसे करता, कसं कंटेंट, कसं तुम्हाला कळतं की कसं कंटेंट द्यायचंय, नक्की क्राऊडला, पब्लिकला काय आवडतं, कुठले ब्लॉग पाहायला आवडतात. तर हे प्रश्न मला खूप असायचे की बाबा आपल्याला पण काहीतरी करायचंय. तर मग मी बऱ्याच जणांना विचारायचे, कोणा एकाला नाही, बऱ्याच जणांना विचारायचे की नक्की कंटेंट कसं क्रिएट करायचं, व्हिडिओ कसे एडिट करायचे, व्हिडिओ कसे शूट करायचे, परत व्हिडिओची क्वालिटी, क्लिअरिटी ते मेंटेन करण्यासाठी व्हिडिओ कशात आपण शूट करायचे. सगळ्या गोष्टी मला आत्तापर्यंतचा अनुभव आहे की मी ज्या ज्या युट्यूबरला विचारलं होतं, असे 3-4च युट्यूबर होते, 3-4 युट्यूबरला विचारलं, मला कुणी काहीच खरं सांगितलं नाहीये. मग नंतर मग युट्यूबला मी सर्च करत राहिले, जसं की प्रत्येक जण सर्च आपल्यालाच करतं. माहिती काढावी हा, लागते. जसं की मी युट्यूबला सर्च केलं की सुरुवात कशी करायची काय. मग ह्यांना म्हटलं की मला आता त्या जुन्या अकाउंटवरती डोकं नाही चालवायचंय, मला आता फ्रेश अकाउंट करायचंय. खरं तर मी युट्यूबवरती आहे ना 4 वर्ष झाले ना, हो, 4 वर्ष झाले. 2021 पासून मी युट्यूबवरती बघत होते, काम करत होते, युट्यूबवरती व्हिडिओ टाकत होते, मला काहीच रिस्पॉन्स नाही आला पहिल्या अकाउंटला. आणि त्याच्यानंतर मग आता गेल्या काही दिवसापूर्वी मी म्हटलं नाही, मला नवीन युट्यूब चालू करायचंय, नवीन अकाउंट क्रिएट करायचंय आणि मला त्याच्यावरती आता कॉन्सन्ट्रेट करायचंय. मग नवीन युट्यूब म्हटलं तर त्याला नाव काय द्यायचं. आणि यांचा ND पाटील असा एक फार्म आहे, डेअरी फार्मचा बिझनेस आहे. बिझनेस आहे. आणि ना एक आमचं असं होतं की मी ह्यांना म्हटलं होतं की तुमचं ते ND पाटील आहे ना, ते नाव मी खूप पुढे नेणार आहे, कारण यांचं फुल फॉर्म नेम आहे ते. तर मी म्हटलं तुमचं ND पाटील हे नाव मी पुढे नेणार आहे, तर मग त्याच्या पुढं माझं नाव पाहिजे ना. तर मी म्हटलं मग पूजा ND पाटील कसं वाटेल, पूजा ND पाटील आवडेल का असं नाव. तर मग मी युट्यूबला सुद्धा तेच नाव दिलं, पूजा ND पाटील. आणि इंस्टाग्रामला सुद्धा पूजा ND पाटील. बऱ्याच जणांना त्या नावाचं थोडं कन्फ्युजन होतं की पूजा ND पाटील म्हणजे काय. तर पूजा निलेश दगडे पाटील असं माझ्या नावाचं फुल फॉर्म आहे. की मी प्रॉपर बावधनची आहे आम्ही. आणि खरं तर आम्ही थोडं गाव साईड पडते, किंवा मग एक प्रतिष्ठित यांच्या घरातले सगळे प्रतिष्ठित आहे, यांचं घराणं थोडं असं राजकारणी म्हणता येईल किंवा एक प्रतिष्ठित म्हणता येईल, गाववाले प्रॉपर असं. त्याच्यामुळे यांच्या घरून मला अशी फार अशी परवानगी नव्हतीच, किंवा कोणाला आवडेल अशी गॅरंटी सुद्धा नव्हती की कोणाला मी व्हिडिओ करते हे आवडेल सुद्धा. त्याच्यामुळे ह्यांनी खरं तर तो वेळ घेतला असावा की ते करू नको करू हे बोलण्यासाठी. पण कसं होतं ना की कोण काय बोलेन याच्यापेक्षा आपल्याला काय वाटतंय हे महत्वाचं आहे. कारण जो आपल्याला वाईट बोलतो ना तो कधीच आपला नसतो, आणि जो आपल्याला चांगलं बघतो, आपल्याला चांगलं चित्तो आपल्याविषयी, तोच आपला असतो. कारण आपल्याला बोलणारा कधी आपल्याला खायला घालायला येत नाही किंवा आपल्याला पोसायला सुद्धा तो येत नाही. हे माझी विचार करण्याची प्रवृत्ती अशी आहे. मग त्याच्यानंतर मग
नवीन चॅनल अकाउंट क्रिएट केलं पूजा एन डी पाटील नावाने. इंस्टाग्रामला सुद्धा तेच चालू केलं. आणि इंस्टाग्रामला मग काय करायचं, कारण छोटे मिनी ब्लॉग चालू केलं पण मग परत त्याच्यात विचार की रोज आरशापुढं जायचं, कुठलं तरी गाणं घ्यायचं आणि रील पोस्ट करायची, तेवढं मला पॉसिबल होईल का? मग नंतर परत ह्यांच्या घरचे माझ्या घरचे काय म्हणतील, मग लोक काय म्हणतील, पुन्हा त्याच लोकांवर येऊन माझं गाडं थांबलं. आणि मग त्याच्यानंतर मग परत काय करायचं, तर मग एक हिंदी युट्यूबर आहे, इंस्टाग्रामला ते मिनी ब्लॉग टाकतात. मी त्यांचं भेटलं नाव तर मी तुम्हाला टाकेल कुठले आहेत ते. तर त्यांचे सुद्धा मिनी ब्लॉग करायचे. काश्मीर, हा, तर ते मिनी ब्लॉग. मी म्हणलं बघा हे वाईट नाहीये, पण माऊ विषयी, माझ्याविषयी, मला काहीतरी, मी माऊला छान छान खाऊ घालतेय किंवा मी काहीतरी छान करतेय, मला ज्या गोष्टीची आवड आहे ते तर मी नक्कीच टाकू शकते ना म्हटलं. मग ते हरकत काय म्हटलं करायला मिनी ब्लॉग मध्ये. मग पहिलं तर मिनी ब्लॉग काही हेच कळलं नाही यांना, नक्की तू काय करणार आहेस. मग एक मिनी ब्लॉग मी घरातला शूट केला, त्याच्यावर व्हॉइस दिला माझा आणि एडिट करून ह्यांना तो दाखवला. म्हटलं कसा वाटतोय, म्हटले काय तरी टाकते, कशाला टाकते म्हटले. आणि हे ज्यावेळेस मला काहीतरी म्हणतात की हे कशाला टाकते, ते जास्त पळतं पुढे, कारण आमच्या लव्ह स्टोरी, खूप जास्त पळतो तोच व्हिडिओ पुढे. आणि लव्ह स्टोरीचा ब्लॉग पण आमच्या बाबतीत तसंच झाला होता. लव्ह स्टोरी मला असं वाटलं होतं जून मध्ये आमच्या रिलेशनला काहीतरी 7 वर्ष कंप्लीट झाले होते. तर मी म्हटलं की 13 जूनला, आणि मी म्हटलं की अबा आपल्या 13 जूनला आज लव्ह स्टोरीला म्हणजे काहीतरी मला आपल्याबद्दल बोलायचंय, तुमच्याबद्दल तुम्ही. आणि त्यानंतर ना मग मला असं वाटलं होतं की ह्यांनी माझ्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्यात ना ह्या मला व्यक्त करायच्या होत्या. आणि मी तर ह्यांना रोज थँक्यू बोलते, कारण ह्यांनी माझं आयुष्य खूप जास्त चेंज केलंय म्हणून. पण मला कुठेतरी ते व्यक्त व्हायचं होतं. तर मी म्हटलं की मग ती छान अशी व्हिडिओ केली, कारण त्या दिवसाची एक ती मेमरीज म्हणून मी ती पोस्ट केली. आणि खरं तर ते त्यांना एवढं ओके नव्हतं, की हे म्हटले कशाला पर्सनल लाईफ कशाला शेअर करतेय, पण ठीक आहे बघ तुझी इच्छा, म्हटले तुला चांगलं वाटतंय ना. तर मग मी पोस्ट केली सकाळी, काहीतरी मी 10 वाजता, गुरुवार होता सकाळी, गुरुवार होता सकाळी पोस्ट केली मी. आणि सकाळी पोस्ट केली 10 वाजता, आणि दुपारी मी फोनच घेतला नाही. त्याच्यानंतर मी 3:30-4 वाजता दुपारच्या टायमात पाहिलं, तर ती व्हिडिओ काहीतरी 100-150K पर्यंत, म्हणजे 1.5 लाख लोकांनी पाहिली होती. की माझ्यासाठी हे शॉकिंग होतं की 1.5 लाख लोकांनी माझी व्हिडिओ पाहिली आहे. पण छान छान जे कमेंट, म्हणजे व्हिडिओ व्हायरल गेली आहे त्याच्यापेक्षा मला जे खाली कमेंट्स आले होते ना, बऱ्याच लोकांनी कमेंट केले होते आणि त्याच्यात मला आशीर्वाद दिले होते ना, ते खूप छान होते. की तुम्ही दोघं असेच खुश राहा, तुम्ही दोघं असेच सुखात राहा, छान राहा. परत बाकी काही लोकांनी असे कमेंट्स केले की श्रीमंत गरीब काही नसतं, पार्टनर आपल्यासाठी किती भक्कम आहे, आपल्यासाठी किती स्ट्रॉंग आहे हे महत्वाचं असतं. तर खरंच मला माझ्या पार्टनरवरती तर खूप जास्त प्राऊड फील होतं की ते आहेत म्हणून आज मी आहे. आणि खरं तर मग ते पोस्ट केली व्हिडिओ, संध्याकाळपर्यंत ती व्हिडिओ 1 मिलियन वर गेली. आणि आज ती व्हिडिओ 6.5 मिलियन वर अशी काहीतरी आहे का, 3 मिलियन असं, मिलियन मध्ये 6 मिलियनच्या पुढे, 6+ मिलियन आहे. मग त्यानंतर ती व्हिडिओ टाकली. त्याच्यानंतर मग मला ते, आपल्याला असं होतं की एखादी व्हिडिओ व्हायरल गेली ना की आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स अजून वाढतो. म्हणजे मला जे ना ते करण्याची अजून जास्त अशी इच्छा व्यक्त झाली, किंवा मग असं होतं ना की आपल्याला इच्छाशक्ती अजून जास्त जागृत होते. तसाच प्रकार माझ्यासोबत झाला की अरे लोकांना आवडतायत, लोक छान कमेंट करतायत, मग रोज व्हिडिओ टाकायला हरकत काय. कारण मला असं वाटायचं की रोज मिनी ब्लॉग माझ्याशी होईल का, रोज मला ते एडिटिंग जमेल का. पण नंतर असं झालं की नाही, लोक एवढे छान आपल्याला प्रेम देत आहेत, लोकांना आपले व्हिडिओज खूप आवडतायत, तर मग हरकत काय करायला. तर मग रोज व्हिडिओ करायला लागले. सुरुवातीला ना माझं हे जे नवीन चॅनल आहे पूजा एन डी पाटील, युट्यूबचं आणि इंस्टाग्रामचं पण, तर इंस्टाग्रामला सुद्धा मला सुरुवातीला आहे ना फॉलोअर्स नव्हते जास्त, अगदी कमी होते. प्रत्येकाला असं वाटतं की कमी फॉलोअर्स असेल तर मग आपण स्ट्रगल केलं तरी काय फायदा आहे, आपण रोज व्हिडिओ टाकतो. तर मलाही असं व्हायचं की रोजच व्हिडिओ टाकतोय, तेवढे फॉलोअर्स आपल्याला वाढत नाहीये, तेवढे व्ह्यूज आपल्याला जात नाहीये,
पण ना मला ती गोष्ट कळायला खूप उशीर झाला की आपल्याला त्या व्हिडिओमध्ये नक्की काय क्वालिटी द्यायची आहे, नक्की काय कॅप्शन टाकायचंय, नक्की आपल्याला त्या व्हिडिओमध्ये कंटेंट काय द्यायचंय. ह्या 3 गोष्टी माझ्यासाठी मला हे कळायला खूप महत्वाचा उशीर झाला होता. तर हे नंतर जाऊन मला कळालं की मला व्हिडिओमध्ये काय काय गोष्टी सुधारल्या पाहिजे. मग सेम युट्यूब आणि इन्स्टा दोन्ही काय सुधारणा केली पाहिजे. आणि हे मला वारंवार सांगायचे की तू काय काय गोष्टी सुधार, काय काय छान वाटेल, कसं छान वाटेल, लोकांना काय बघायला आवडेल. तर मग मी ते हळूहळू करत गेले. आणि सुरुवातीला ना युट्यूबला माझ्या पहिल्या चॅनलचं म्हणजे एक खरं तर हसण्यासारखाच हे विनोद आहे, तुमच्यासाठी कदाचित असेल, पण पहिल्या चॅनलला ना मला सबस्क्राईब लोक करतच नव्हते. कारण नवीन चॅनल नाही करतच नव्हते मावचे पप्पा, कारण सुरुवात होती ना आपली, नवीन चॅनल. हा नवीन चॅनल असेल ना तर आपल्याला काय द्यायचंय, लोकांना काय कंटेंट काय द्यायचंय आपल्याला काहीच आयडिया नसते. आपण नुसतंच काय करतो की कुठल्या तरी गाणं ऍड करतो आणि आपली व्हिडिओ टाकतो त्याच्यावर. आपल्याला नक्की कळत नाही आपल्याला काय कंटेंट द्यायचंय, कसं द्यायचंय, लोकांना नक्की काय पाहायला आवडतंय. त्याच्यामुळे असं व्ह्यू व्हायचे पण सबस्क्राईब सुरुवातीला 20-25 असे होते. मग ते पहिल्या चॅनेलला सारंगी 1000ला. आणि नंतर पूजा इंडी पाटील, तोपर्यंत मी 4 वर्ष ह्या युट्यूब मध्ये काढली होती, तोपर्यंत मी थोडीफार तरी ह्या गोष्टीत शिकले होते, बऱ्यापैकी धडे. मग त्यानंतर मी पूजा इंडी पाटीलला ज्यावेळेस मी ब्लॉग टाकला त्यावेळेस माझा पहिला ब्लॉग काहीतरी 5-6 हजार लोकांनी काहीतरी पाहिला होता. हो, तू शॉर्टच व्हिडिओ करत व्हिडिओ, अजून लॉंग व्हिडिओ तो कधी बनवले नव्हते, पण शॉर्ट व्हिडिओ मध्ये एक केला होता खरावडेला जाताना. लॉंग व्हिडिओ मी 8 महिन्यापूर्वी केला होता, म्हणजे मागच्या पावसाळ्यात. तर मी तो व्हिडिओ मी टाकला होता. तर मग मी तो व्हिडिओ टाकला लॉंग व्हिडिओ, पण मला आहे ना मी ठरवलं होतं की जोपर्यंत आहे ना या पूर्ण युट्यूब मध्ये ना मी गोष्टी शिकत नाही तोपर्यंत मी लॉंग व्हिडिओ अजिबात टाकणार नाहीये. मला जे पॉसिबल होईल तेच मी 1.5 मिनिटाच्या व्हिडिओत प्रेझेंट करेल. तर मग त्याच्यानंतर मी माझे व्हिडिओज हळूहळू पोस्ट करायला लागले, शॉर्ट व्हिडिओ. आणि ते पोस्ट करायला लागले, ते पण छान चालायला लागले, बरेच लोकांचा चांगला प्रतिसाद होता, व्ह्यू यायला लागले, म्हणजे कमेंट पण छान येत होते. काही निगेटिव्ह लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे ह्या गोष्टीवर, ह्या शब्दावर खरं तर मी आता इथपर्यंत आहे की लक्ष देऊ नको, मी आहे ना बस. मग ते झालं आणि त्याच्यानंतर मी युट्यूबला 1 सबस्क्रायबर पासून ते आज माझे काहीतरी सबस्क्रायबर 9100 आहेत. 9000 पर्यंत मी कशी पोहोचले, 1-2 महिन्यात आली मी. 2 महिन्यात माझे 9000 सबस्क्रायबर झाले. आणि खरं तर माझी युट्यूब फॅमिली एवढी 9000 पर्यंत जाईल हे मला कधीच वाटलं नव्हतं. खरं तर सगळ्यांना थँक्यू सो मच की तुम्ही मला एवढं छान प्रेम दिलंय. कारण ना मला असं वाटायचं की कोणाला आवडेल का कंटेंट, कोणी आपल्याला करेल का सपोर्ट, कोण आपल्याला अटॅच होईल का. पण बघता बघता ते 1, 2, 3, 4 करता करता 9000 जणांशी मी कधी जोडले गेले ना हे मलाही नाही कळलं. आणि करणारे छान कमेंट करतात, बोलतात खूप छान. आणि आवर्जून काही लोक आहे ना असे खूप असे आदराने, रिस्पेक्टली ताई म्हणतात ना, किंवा माशी म्हणतात की ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात पाहायला. म्हणजे अक्षरशः मला तर असं बऱ्याचदा असं भरून येतं किंवा छान वाटतं की बघा ना, मी ह्यांना दाखवायला जाते की बघा तुम्ही म्हटला होतात ना मला, कसे छान छान कमेंट करतायत मला. त्यानंतर बऱ्याच जणांचे कमेंट यायला लागले होते. त्यानंतर मग इंस्टाग्रामला सुद्धा मला डीएम आले होते. डीएम म्हणजे मला मेसेज आले होते की ताई तू लॉंग व्हिडिओ सुद्धा कर ना, मला तुला बघायला जास्त वेळ आवडेल सुद्धा, किंवा मग तू लॉंग व्हिडिओ कर, आम्हाला ते अजून व्हिडिओ जास्त बघायला आवडतील. आणि मी केलेली देवपूजा सुद्धा बऱ्याच जणांना आवडते. पण खरं तर मला सांगायचं की मी एवढी पण देवपूजेमध्ये परफेक्ट असं नाहीये की जसं तुम्हाला वाटतंय. कारण मी खूप नॉर्मल देवपूजा करते, त्याच्या पलीकडं मी असं डीप मध्ये काहीच करत नाही. जसं आम्ही करतो तसंच मी नॉर्मल देवपूजा करते. पण तरी ते बघायला खूप जणांना आवडतं. किंवा मग काही जण तर असे म्हटले की तुझं बोलणं खूप छान आहे. तर म्हणजे खूप छान छान कमेंट करतात. आतापर्यंत तरी आहे ना मला असं वाटलं की 4 वाईट लोक सोडली तर बाकी खूप छान लोक आहेत जगामध्ये.
आणि त्या छान लोकांसाठी आपण व्हिडिओ काढायचे, म्हणजे असं मला वाटतं. त्या बाकीच्यांचं पाय सोडून ओढणारे द्यायचं. असतात, पण आपण त्याला प्राधान्य किती द्यायचे आपल्या हातात. हा, मग त्याच्यानंतर मग आता काय युट्यूबचा प्रवास चालू केलाय. आणि हे मला माहिती देण्यासाठी हा मी व्हिडिओ काढला होता, कारण माझी अशी इच्छा होती की मला युट्यूबला व्हिडिओ काढायचा आहे, डेली ब्लॉग चालू करायचे. मिनी ब्लॉग तर स्टार्ट करतेच आहे, म्हणजे चालू आहेतच आपले रेग्युलर. पण मला ना असं युट्यूबला लॉंग व्हिडिओ काढायच्या आधी स्वतःची माहिती, स्वतःबद्दल काहीतरी जगाला सांगण्याचा प्रयत्न, की माझा युट्यूब चालू करण्याचा प्रवास कसा होता, ते युट्यूब चालू केल्यावर कसा होता. आणि तुम्हाला माहिती आहे का, सुरुवातीला ना, म्हणजे माझ्याविषयी तरी असं घडलंय की काही रिलेटिव्ह असतात ना, तर मी पहिल्या अकाउंटला सारंगी 1000ला मी ज्यावेळेस ते चॅनल ओपन केलं होतं युट्यूबचं, मग माझ्या रिलेटिव्ह आहेत ना, तर मी माझ्या आपल्या रिलेटिव्हच्या जवळचेच लोक. मी माझ्या रिलेटिव्हच्या फोनमधून ना मी ते सबस्क्राईब करायचे आणि त्यांना सांगायचे की हे मला सबस्क्राईब करा बरं का. तर ते ठीक आहे म्हणायचे, तेवढ्यापुरतं ओके म्हणायचे, आणि मी घरी येईपर्यंत अनसबस्क्राईब केलेलं असायचं. आणि हे मला ना असं इतकं म्हणजे वाईट वाटायचं, आणि असं वाटायचं की आपलेच लोक आपले पाय ओढतायत, आपलेच लोक कसे वागतायत आपल्यासोबत. पण आपल्या लोकांवर डिपेंड राहण्यापेक्षा जग आपली वाट पाहतंय, किंवा जगाने आपल्याला एक्सेप्ट केलंय, हे महत्वाचं आहे. त्यामुळं आपल्या लोकांपेक्षा जग कधी चांगलं, असं मला पर्सनली असा अनुभव आलाय. आणि युट्यूबचा प्रवास खरंच खूप छान वाटतोय मला. आणि युट्यूब मी चालू करण्याचं कारण माझं बाळ आहे, माझी फॅमिली आहे. कारण हे युट्यूबचे मी चालू केलेलं आहे फक्त माझ्या बाळासाठी आणि माझ्यासाठी, कारण मी कुठे जॉबला नाही जाऊ शकत आहे. कारण यांचं घरातलं बॅकग्राऊंड पाहून असं मला तरी माहिती आहे, किंवा मी विचारायचे कधी यांना हिंमत सुद्धा नाही केली की मी जॉबला जाऊ का. कारण पर्सनली मला असं वाटतं की मी घर सांभाळणारे, बाळाला सांभाळणारे की जॉब करणारे. त्यामुळे मला घरी थांबायचंय, तर पण घरी थांबून पण मला काहीतरी करायचंय, मग मी युट्यूब का नको चालू करू. मग अशा याच्यात मी तिची जर्नी सुद्धा छान शेअर करतेय, युट्यूब सुद्धा चालवतीये, स्वतःचं मन सुद्धा कुठेतरी रमवतीये, रुळवतीये. आणि आताची जी मी काही मेहनत घेतीये, किंवा मग आता जे मी काही स्ट्रगल करतेय, ते मी फक्त माझ्या बाळासाठी करतेय. आणि जे पण याच्यातून मला तिच्यासाठी काहीतरी करता येईल, जेवढं पॉसिबल होईल घरातून, तेवढं मी तिच्यासाठी खूप जास्त करेल, तेवढं मी सगळं पॉसिबल होईल तेवढं करेल. आणि तुम्ही छान छान कमेंट करत राहा, मी छान छान रिप्लाय देईन, आणि तुम्ही माझ्यासोबत असेच अटॅच राहा, कारण तुमच्या सोबत पाहून ना समोरच्याला खूप जास्त असा एक धीटपणा येतो. आणि तुमच्या छान छान कमेंटनी माझा दिवस पण खूप छान जातो. आणि आता मी ट्राय करेल की डे बाय डे व्हिडिओ टाकेल, कारण रोज पॉसिबल जरी नाही झालं तरी मी डे बाय डे नक्की व्हिडिओ टाकेल, लॉंग व्हिडिओ. आणि ते तुम्ही नक्की सगळ्यांनी जाऊन युट्यूबला व्ह्यू करत जा, नक्की रोज व्हिडिओ पाहत जा, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, रोजच्या रोज की जेणेकरून रोज तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पडेल, की जेणेकरून तुम्हाला कळेल की व्हिडिओ आता आली आहे, अपलोड झाली आहे. सो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. थँक्यू. जय शिवराय.